नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय गोदरेज नंबर 1 आणि सोसायटी मसाला टीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. नाना कॉम्प्लेक्स सेक्टर 23 जुईनगर या परिसरात आपण आलेले आहोत. प्रियांका अविनाश कोळेकर या वहिनींना भेटणार आहोत. ज्या ठिकाणी मी उभा आहे त्याच्या पाठीमागे काय सुंदर देखावा दिसतोय बघा ना. उंच उंच झाडं, त्या झाडात असलेली सावली आणि सावलीच्या मधून मधून येणारं हे सूर्याचं किरण, असं हे उत्तम वातावरण. या उत्तम वातावरणामध्ये कोळेकर कुटुंबाला भेटूया, त्यांना बोलतं करूया आणि काय म्हणतायत वहिनी हेही ऐकूया. नमस्कार. 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 उखाणा घ्या. अंकित अंकित नागिनीची खून, अविनाशरावांचं नाव घेते, कोळेकरांची सून. द्या ओळख. हे माझे मिस्टर. नमस्कार. हा माझा मुलगा विहान. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. हे माझे मोठे दीर. हो. ही त्यांची मुलगी नमस्कार. ही माझी ननंद आहे. नमस्कार. ही त्यांची मुलगी नमस्कार. ऐश्वर्या आणि ही मोठी मुलगी मधुरा. बर. ही माझी जाऊबाई. हो. आणि हा माझा भाऊ आहे. ही माझी बहीण. हे माझे मामा. नमस्कार. आणि ही आत्ती माझी. आणि त्या दोन जावा आहेत, मावस जावा. नमस्कार. आणि तिथे माझ्या आत्तीचा मुलगा बर, आणि बर. काकांचा मुलगा. आणि हे माझे नाना कॉम्प्लेक्सचे परिवार. नमस्कार हा सगळ्यांना. नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठली शाळा? नूतन विद्या मंदिर, कुठे? मानपूर. तुमची शाळा? माझी ठाण्याला भारतरत्न श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर. घरी कोण कोण होतं तुमच्या? घरी माझ्या आई वडील, माझा भाऊ, माझी वहिनी. आई बाबा काय करायचे? वडिलांचं माझा ट्रान्सपोर्ट आहे आणि आई हाऊसवाईफ आहे. लहानपणापासून तुम्ही कुठे होता राहायला? ठाण्याला राहायचं. ठाण्याला कुठे? ज्ञानेश्वर नगरला. आणि तुम्ही? मी मानपूरला. मानपूरला कुठे? पीएमजीपी मध्ये. पीएमजीपी कोण म्हाडा होतं? कॉलनी. आई वडील, मी, माझी बहीण आणि भाऊ. पण आई बाबा काय करायचे? आई हाऊसवाईफ, पप्पा बीएसटी मध्ये कामाला आहेत. कसं गेलं बालपण? बालपण खूप छान. मजा मस्ती, भांडणं कोणाची करायचा? बहीण भाऊ हो, भावंडांबरोबर. भावंडांबरोबर. पण मग पुढे शिक्षण कुठपर्यंत घेतलं? 15वी झाली आहे. कम्प्युटर डिप्लोमा. कुठे? माझं SNDT मध्ये 12th झाली. त्याच्यानंतर कम्प्युटर डिप्लोमा अग्रवाल कॉलेज विक्रोळी. अभ्यास आवडायचा? नाही, कम्प्युटर आवडायचं. कम्प्युटर हो. आवडायचं. आता काय करता? आता सध्या मी घरीच आहे. ह्याच्या पहिला मी जॉब करत होती कम्प्युटर टीचर म्हणून. बरं बरं. तुमचं जमलं कसं? अरेंज मॅरेज आहे. असं काय? माझे स्थळ घेऊन गेलेली एक दुसरं पत्रिका जुळवायला आणि ती पत्रिका जुळली नाही. आणि तिथेच एक माझी जाऊ होती, चुलत जाऊ, त्यांच्याकडून ह्यांचं आम्हाला स्थळ सुचलं आणि तिथेच पत्रिका जुळवली. तर तिथे 36 गुण जुळले. मग हे लगेच दुसऱ्या दिवशी बघायला आले. काय तुम्ही काय लगेच म्हणजे काय रेडीच होता वाटतं? कुठे आले बघायला तुम्ही? मानपूर लाईच्या घरी गेलो होतो. घरी गेले. मग लगेच पसंत? नाही, लगेच पसंत नाही केलं. थोड्यानंतर आम्ही बघण्याचा कार्यक्रम झाला. नंतर मग बाहेर भेटलो 1-2 वेळा. दोघेच भेटलो. कुठे? सानपाड्याला. चेंबूरला राहायला घर, मानपूरला राहायला. मानपूरला राहायला आणि सानपाड्याला भेटायला का आले? हे इथे राहतात ना म्हणून त्यांना भेटायला आली. काय तुम्ही तिकडे नाही का गेले? नाही, तेच आलेले मला न्यायला जॉबच्या इथे. तिथून मग त्यांनी मला इथे सानपाड्याला आणली. पण सानपाडा काय चांगला स्पॉट आहे का? नाही माहिती. गार्डन मध्ये का गेलेलो आम्ही. किती वेळ बोलला होता तेव्हा? 1 तास होतो आम्ही. 1 तास गप्पा मारल्या. हा. आणि 1 तासात लग्न फायनल झालं? लग्न त्याच दिवशी फायनल झालेलं. हा. मग? आणि पण आम्ही बघितलं नव्हतं एकमेकांना. मग जेव्हा लग्नाची बोलणी पुढे चालू झाली त्याच्यानंतर मी आईला म्हटली की मी अजून नवऱ्याला बघितलंच नाही, मला बघायचं. त्यावेळी बरोबर आहे, बघायला तर पाहिजे. मग त्यावेळी स्कूलचा फंक्शन होता माझ्या टीचर डेचा. मग तो फंक्शन झाल्यावर मग मी ह्यांना बोलवलेलं. मग हे देवनार डेपोला आलेले आणि मग तिथून आम्ही दोघं सानपाड्याला आलो. आणि मग लग्न त्यानंतर किती दिवसांनी झालं? महिन्याने. कुठे? मग गावी झालं लग्न. कुठलं गाव? कराड. तुमचं गाव? हो, माझं गाव. अच्छा. मग जाता की नाही तिकडे? जातो, दरवर्षी जातो. हो का? जत्रेला जातो. किती वर्ष झाली लग्नाला? 2 वर्ष झाली. 2 वर्ष. कसं काय वहिनी वागतात तुमच्याशी? छान आहे, स्वभाव छान आहे. मग हसलात का तुम्ही? हे बघा, तुम्हाला मी विचारल्याबरोबर आधी त्यांच्याकडे बघितलं, मग हसला.
आणि विचार मग करत उत्तर होतो. दिलं. हा विचार करत होतो काय 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 विचार करावा लागतो या गोष्टीसाठी. नाही, छान आहे स्वभाव तिचा. हो काय होईनी काय दहशती खाली आहेत ते. नाही 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 ना. नाही, आणि त्यांचा स्वभाव कसा आहे. त्यांचा स्वभाव शांत आहे, जास्त म्हणजे अबोल नाही, बोलत नाहीत जास्त. नाही नाही पण आता तुम्ही सध्या नोकरी करत नाही, नाही. पण नंतर करणार आहात काय. हो. विचार आहे. हो आहे विचार हा, आहे. विचार आहे अजून करायचा. काय करायची इच्छा आहे पुढे. नाही, मला स्वतःचा कसला तरी बिझनेस टाकायचा आहे, अरे वा. पण कोणती साईट घेऊ ते अजून ठरलं नाहीये. तुम्हाला काय आवडेल, कुठली साईड घेतलेली आवडेल. कोणतीही साईट, तिला कम्प्युटरचं खूप नॉलेज आहे, हो. त्याच्यामुळे त्याच्यामुळे तिने केलं तर चांगलंच आहे. आणि भविष्यात काय करण्याची इच्छा आहे. भविष्यात मला टीचर म्हणूनच राहायचंय, कारण मी 2 वर्ष झाली करते टीचर म्हणून. कुठे. सेंट सेबिस्टन हायस्कूल चेंबूर. चेंबूरला. हा. मग तुम्हाला शिक्षिका म्हणूनच काम करायची हो, इच्छा आहे. शिक्षिका म्हणूनच काम करून. बरं वहिनी कधीच रागवत नाहीत 2 वर्षात, कसं काय हो, काय जादू केली तुम्ही. रागवते, खूप रागवते. काय मला झालं? राग लवकर येतो, हा पण निवळतो पण तेवढ्याच लवकर. पण राग आला की एकदम जोरदार. हो, फक्त ह्यांच्यावरच निघतो तो. अरे काय काय हो. तुम्हाला घरी जेव्हा येता संध्याकाळी तेव्हा वातावरणाचा अंदाज कसा घेता तुम्ही. लेट झालो, 9चा माझा टाइम आहे, घरी यायचा 9चा टाइम आहे. हा 9च्या पुढे जर टाइम झाला तर खिशामध्ये मोबाईल असतो, तो वाजला तर समजायचा हिजाच फोन आहे बरोबर, बाकी दुसरा कोणाचा. 9च्या पुढे 1 सेकंद जरी झाला तरी हिजाच फोन असतो. आणि मग त्याच्यानंतर त्या फोनवरून कळतं तुम्हाला हां, काय. लेट झालं तर मला समजतं की आता घरी गेलं तर हे आहे करून. 9चाच टाइम माझा लास्ट आहे की 9 वहिनी वाजेपर्यंत किती स्ट्रिक्ट, ऑफिस मध्ये पण एवढं स्ट्रिक्ट नाही त्यांना. नाहीतरी मी सूट दिली 11 वाजेपर्यंत. 11 रात्री? वाजेपर्यंत तरी आले, कुठे गेले फंक्शनला तर ठीक आहे, पण त्याच्या पुढे जास्त झाले तर मग पारा चढतो माझं. आणि मग काय करता. बाहेरच ठेवते मला इथे. का वहिनी असं करता त्यांना. हा? लेट जास्त झाला तर मग दरवाजा खोला सर्व झोपलेले असतात, मग त्यांना एक दिवशी बाहेर ठेवलेलं, म्हटले 10 मिनिटं थांबा बाहेर. 10च मिनिटं ना, जास्त नाही ना. 10 मिनिटं ना, अर्धा तास मला बाहेर ठेवलं होतं. मला ती 10 मिनिटं बोलते पण अर्धा तास मी बाहेर होतो. पण मग दरवाजा उघडल्यावर तुम्हाला नाही राग आला. नाही, तो राग सासऱ्यांनी समोर असो, मी बोललेलं. कुठं राग करून काय करणार. राग समोरनच आहे. मी कुठं राग बाबू, रात्री ऑलरेडी अर्धा तास बाहेर झालाय. वहिनी काय हे बरं आहे का हो. काय त्यांचे काय जीवाचे हाल त्यांच्या. हा थोडं होतं टाइमच ना. घरी आले तर म्हणजे काय वाटत नाही. बाहेर काय ट्रॅफिक वगैरे असतं हो की नाही. हो, हो मग ट्रेन लेट असतात, काय काहीच नाही. मित्रांबरोबर फिरायला देतात का हो तुम्हाला या. नाही, मित्रांबरोबर अजिबात नाही. मित्रांसोबतच बाहेर असतात. पण लग्नाच्या पूर्वी तुमचे मित्र होते की होते, नाही? भरपूर तेव्हा रोज भेटायचे ना रोज तुम्ही भेटायचो. मित्रांना. किती तास भेटायचे रोज. आम्ही संध्याकाळी भेटायचो, हो की वरून नाही? घरी आल्यावरती मग संध्याकाळी. आता नाही ना. आता नाही भेटत. एकदम बंद. काय वहिनी असं केलं त्यांचं. ते आता घरातून जात नाहीत ना बाहेर, लहान मुल पण आहे. जाऊन देत नाही, जात नाही, जाऊन नाही देत. तुम्ही समजा वहिनींना न सांगता 8 दिवस लोणावळ्याला पिकनिकला गेले नाही, मित्रांबरोबर, असं नाही होऊ शकत. ते काय होईल. समजा 8 दिवस तुम्ही मित्रांबरोबर वहिनींना सांगितलंच नाही की मी 8 दिवस जातो आहे पिकनिकला. डायरेक्ट 8 दिवसानंतर वहिनींना मोबाईलवर फोटो पाठवले पिकनिकचे आणि तुम्ही घरी आलात तर काय म्हणजे. काय नाही, ती जाईल निघून, माहेरी निघून जाईल, सरळ माहेरी निघून जाईल. हो वहिनी. 2 दिवस राहायला हे पण बाहेर गेलेत तर. तुम्ही पण 8 दिवस बाहेर हो, राहायला. पिक्चर किती दाखवले मिस्टरांनी. एकच दाखवलेलं लग्नाच्या आधी. कुठला. तो इंग्लिश मूवी होता, हॉरर मूवी. नाव माहित नाही त्याचं. कुठला हो. हिचीच चॉईस होती ती. आम्ही पिक्चरला गेलो होतो हा. आणि बोलली की हा पिक्चर बघायचा. हॉरर, तिला खूप शौक आहे हॉरर बघायचा. तो पिक्चर होता, ती बोलली मला बघायचा. बोललो ठीक आहे बघू. तुम्हाला आवडतात हॉरर फिल्म. नाही, मला नाही, हिला आवडतं. हिला आवडतात म्हणून तो बघितला. वहिनी पहिलाच पिक्चर हॉरर बघितल्यामुळे मग असा इम्पॅक्ट राहतो ना ते घरावर. हो की नाही. हो, पण आता छान आहे. हो. हो की नाही. आवड कसली आहे तुम्हाला. मला वाचण्याची आवड आहे. वाचनाची. तुम्हाला कसली आवड आहे. नाही तो तिला आवडत. सर्फिंग काय, हा मोबाईल मध्ये टाइमपास करायची, गेम खेळणे. पुढे काय करायची इच्छा आहे तुमची. का ना, माझं जे आहे तेच. आहे तेच कंटिन्यू करायचं आहे. छान गप्पा सुरू आहेत. मला तर ते टेन्शनच आलंय. वहिनी मी काय म्हणतो, आमचं ना आता एक नवीन कार्यक्रमाचं स्वरूप सुरू होतं आहे की त्याच्यामध्ये सगळे जे नवरे आहेत त्यांना घेऊन आम्ही होम मिनिस्टरच्या कॅमेऱ्याबरोबर 7 दिवस महाबळेश्वरला जाणार आहोत. हां, तर त्याच्यात ह्यांची निवड जर आम्हाला करायची असेल हा. तर तुम्ही त्यांना पाठवाल. हो, हे असेल ना बरोबर. हां हे असेल ना सांगते नाही एकटे. एकटे.
तुम्ही हो पाठवेन मी. फक्त पुरुष आम्ही नवरे निवडलेत असे आम्ही 25 नवऱ्यांना महाबळेश्वरला 8 दिवस घेऊन जाणार आहोत. तर वहिनीने परमिशन आहे ना हो तुम्हाला? आहे. हा हो चालेल. तुर्भ्यापर्यंत मी असेन, पुढे मी नसेन. पुढे तुमचे मित्र भेटतील कळंबोलीला. चालेल? चालेल चालेल. आणि मग मी घरी येऊन सांगेन माझ्याबरोबर नाही आहेत म्हणून. काय गंमत आहे बघा. एकमेकांवरती इतकं प्रेम आहे आणि त्या प्रेमाखातर दोघांनी ठरवून ठेवलेलं आहे की आपण एकत्र राहायचं, जो वेळ मिळेल तो आपल्या दोघांनी एकमेकांना द्यायचा, असेच राहा. पण याच्यातच खरं तर ते नातं दिवसागणिक फुलत जातं. तुम्हा दोघांना खूप शुभेच्छा आहेत. आता पहिल्या खेळात मला बघायचं आहे की सगळ्या वस्तू तुम्हाला मिळणार का. हां, अंथरूण पाहून पाय पसरावे. सांगा. वीस सेकंद झाली. चाळीस सेकंद झाली. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. Thank you. अभिनंदन. तक्रारी आहेत का बघतो आधी, मग गप्पा मारूया. तुम्ही सगळ्या कार्यक्रमात सहभागी होता, त्यामुळे बिल्डिंग मधले सगळे खुश आहेत तुमच्यावर. हा, पहिलं कौतुक आलंय. पुढे पुढे काय होतंय बघूया. आपण घरात पसारा खूप करता असा आरोप आहे. पसारा आवरायला मला सवय आहे. करत नाही ना? करत नाही. उगाच खोटे आरोप हो. करतायत. बरं, कधी भेटल्या तर बोलत नाहीत. मी इथे नवीन आहे, मला 1-1.5 वर्षच झाले, त्यामुळे मी फक्त सगळ्यांना बघून स्माइल देते. अजून जास्त ओळख नाही, त्यामुळे बोलण्याचा प्रश्न येत नाही. खूप कठोर वागता. नाही, हो म्हणतायत बघा. कठोर त्यांच्यावरच वागते फक्त. कुठे बाहेर जायचं असेल तर खूप उशीर होतो तुम्हाला. हो, कारण सर्व आवरेपर्यंत उशीर होतो. पाण्याचा नळ मात्र चालूच ठेवता. पाण्याखाली काम करायची सवय आहे. पाण्याखाली का? सकाळी लवकर उठत नाही. सकाळी लवकर उठते मी. सकाळी लवकर उठते. बाजू घेतली. बरोबर. छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडतात. हो, प्रत्येक गोष्ट जर नीट झाली नाही तर मला चिडचिड होते. पण चिडतात हा. हो. काय हो, हो. तुम्ही तर होच म्हणणार. मिस्टरांवर सतत ओरडत असता. हो, कारण ते लवकर घरी येत नाहीत. मला आणि पुढे टाइम तुमचं लवकर घरी येत नाही. मला टाइम देत नाहीत, त्यामुळे ओरडते. माहेरी जाता तेव्हा बहिणीलाच जास्त कामं सांगता. नाही, आई सांगते माझी. आणि बहिणीचे एक म्हणणं आहे तुमच्या, ते मी तुम्हाला सांगणार आहे. कधी जर तुम्हाला फोन केला ना तर असं वाटतं की अख्ख्या बिल्डिंगचं काम तुमच्याचकडे आहे. हो, घरी आल्यावर पाहुण्याला चहा देत नाही. देते. हं? चहा पाणी पहिला असतो. जे आलेत त्यांचं नंतर नाव सांगतो, त्यांना कधीच देऊ नका. भाजीत पाणी जास्त ओतते. काय आहे आरोप. बरं, या सगळ्या आरोपांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? काय नाही, मला फक्त राग जास्त येतो, पण तो निवळतो. माझं मत की व्यवस्थित सर्व गोष्टी झाल्या पाहिजे. पण जर स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर कुठला करणार? राग शांत करायचा. करणार का? हो, कधी होईल? होईल म्हणजे तो वाईट नाही, मला नाही वाईट वाटत. नाही नाही, समोरच्याला वाटतं. समोरच्याला, कारण ती व्यक्ती तशी वागत नाही, त्यामुळे मी त्यांना बोलून दाखवत नाही. बरं, पण कधी राग कमी होईल तुमचा? राग कमी मला माहित नाही कधी होईल तो. पण व्हायला पाहिजे ना. हो, व्हायला पाहिजे. मला फक्त राग ह्यांच्यावर निघतो. मग तुमचं काय म्हणणं आहे? कुठला बदल केला पाहिजे वहिनी? थोडी चिडचिड कमी केली पाहिजे. चिडचिड. आणि मिस्टरांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? त्यांनी बोलकं व्हायला पाहिजे. बोलायला पाहिजे. हा. का हो असं करता? बोलतो काय आहे त्याच्यात? आत्ताच एवढे कमी बोलताय, का हो असं करता? बोलतो, काय करू. बरं वहिनी, चित्र काढायचंय. हा, या.
वहिनी खूप छान काढलं चित्र. तुम्ही या आता, बघूया तुम्ही बक्षीस मिळवून देता का. चला, वहिनीला पहिलं बक्षीस मिळवून दिलं तुम्ही, अभिनंदन. बघितलं, त्यांनी मिळवून दिलं. तर तुम्ही या, पुढचं बक्षीस तुमच्या आवडीचं आहे, या. अभिनंदन, घ्या बक्षीस. मशरूम कोण होतं ते? तुमच्याबद्दल घरातले काय म्हणतात ऐकूया, बोला. तिचा स्वभाव छान आहे. होय लग्न झाल्यापासून आवडतो खूप स्वभाव. सगळं करते, काम व्यवस्थित सांगेल ते, सगळे काळजी घेते सर्वांची. हा ना. हो. Very good. अजून कोण बोलणार? लग्नाला तर त्यांच्या 2च वर्ष झालेत, पण तिचा स्वभाव एकदम मनमिळाऊ आहे आणि सर्व नातेवाईकांशी सर्वांशी मिळून मिसळून वागते. सर्वांना म्हणजे आपलंसं करून या कोण राहते. असतात? ननंद. नणंदबाई. हा, मीच रजिस्ट्रेशन केलं होतं यांचं? या शो मध्ये, आणि आम्हाला वाटलं नव्हतं तुम्ही इतक्या लवकर याल घरी म्हणून. अरे वा. 4 महिन्यात. आणि एकदम रात्री कॉल आला आणि आम्हाला रात्री तर खरंच वाटलं नाही की तुम्ही याल म्हणून. मी तर अगोदर सांगितलं कन्फर्म कर की हे कॉल आलाय, खरं आहे की नाही ते. आता वाटतंय ना? हो. व्हेरी गुड. आणि तुम्हाला- म्हणून मी आज जर आलो नसतो तर मला झेब्रा बघायला मिळाला असता का? तुम्हाला प्रत्यक्ष आमच्या घरी बघून खूप आनंद होतोय आम्हाला. थँक्यू. आणि मला तुमच्या घरात झेब्रा बघून. अजून कोण बोलणार आहे, बोला. तिचा स्वभाव ॲक्च्युली चांगला आहे. सगळ्यांना म्हणजे मिळून मिसळून असते सगळ्यांसोबत. छान आहे, म्हणजे बोलका आहे. मला याच्याविषयी बोलायचं आहे. ॲक्च्युली याचा स्वभाव खूप आबोल आहे. म्हणजे कुठलीही गोष्ट असेल तर बोलत नाही. म्हणजे घरामध्ये तसं काय कुठली गोष्ट कमी नाही आहे, पण ॲक्च्युली कुठल्या प्रॉब्लेममध्ये असेल काय असेल तर शेअर करत नाही. बोललं पाहिजे, मला सांगितलं पाहिजे, वडिलांना सांगितलं पाहिजे. अजून कोण? मी तिची बहीण आहे. हा. ती खूप रागीट आहे. घरी असलं नुसती चिडचिड करत असते. पण आता ती इथे नाहीये तर खूप मिस करतो घरी आम्ही तिला. पण कधी कधी आल्यावर 4 दिवस बरी वाटते, नंतर वाटते की जा तू. खूप खूप म्हणजे खूप मिस करतो तिला आणि जिजूला. पण जिजूंवरती सतत ओरडत असते काय ना काहीतरी. जिजूंनी बोललं पाहिजे, कारण जिजू आमच्याशी कधीच बोललं नाही. या 2 वर्षात जिजूंशी मी 10-15 वेळाच बोलली असेल मोजून, एवढं. पण मला तुम्हाला विचारायचं, जर तुमच्या बहिणीने राग कमी केला तर आवडेल तुम्हाला? हा, आवडेल ना. अशी चांगली असताना असते, बरी असते, अशी नसते मग रागामध्ये. वहिनी बघा, हे सगळ्यांचं म्हणणं आहे. मग आता मला तुम्हाला विचारायचं, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची माग? मी सगळ्यांची क्षमा मागते. जर नकळत काय चुकीचं वागली असेल तर त्यांची क्षमा मागते. तुम्ही कोणाची क्षमा मागा? माझ्या आई वडिलांची, माझ्या भावाची, माझ्या बहिणीची. जर काही चुकून जर कधी असं न कळत काही सांगितलं नसेल त्यांना तर त्यांची क्षमा. आज सगळ्यांनी काही ना काहीतरी तुमच्याबद्दल चांगलं सांगितलं. बहीण मात्र बहिणीसारखंच बोलली, तर तिच्यावर आम्ही गेल्यावर राग नाही ना काढणार? नाही. तलवार आत ठेवाल ना? हो. हसत राहा, आनंदात राहा. वहिनी, तुमचा राग आहे ना, त्या रागावरती जर कंट्रोल आला तर या घरामध्ये आणखी आनंद वाढणार आहे. हा. तर मी देवाकडे प्रार्थना करतो तुमचा राग कमी होऊ द्या आणि ह्यांना अर्ध्या तासापेक्षा जास्त बाहेर नको थांबायला लागू दे. तुम्ही जरा वेळेवर या. हा, काय प्रेम आहे बघितलं दोघांचं. वहिनींनी त्यांच्याकडे असं डोळ्यात पाणी असताना बघितलं तरी सुद्धा ते काय बोलत नाहीये. या दोघांनाही खूप शुभेच्छा देऊया. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. नमस्कार. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. हसत खेळत रंगलेला आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.